का? आज आपण बघणार आहे ज्योमेट्रिकल प्रोग्रेशनच्या अशा सिरीज की ज्या वेगळ्या सिरीज आहेत, इझिली आपण त्याला एक कॉमन फॉर्मॅट मध्ये आपण कन्वर्ट करूयात आणि सॉल्व्ह करूयात. ठीक आहे, मग 2026 चे पहिले आपण PYQ बघणार आहे. बघा, ऑब्झर्व करा सिरीज काय काय दिले सांगा मला. या सिरीज मध्ये सिरीज ऑब्झर्व करा, काय काय दिले सांगा सिरीज मध्ये. 28 जानेवारी JEE मेन्स 2026 सिरीज चेक करा. सिरीज मध्ये काय काय दिले बघा. आता जर इथून पार्ट चेक केला, हा पार्ट हा तुम्हाला सिक्वेन्स मध्ये दिसतोय का? डिनॉमिनेटर काय होत झाला तुमचा 25, 24, 3⁻23 अप टू 1 पर्यंत गेलेला आहे. डिनॉमिनेटरचा एक पॅटर्न क्रिएट झालाय. न्यूमरेटर चेक करा, हा जर टर्म सोडला तर न्यूमरेटरचा पॅटर्न चेक करा. 10 आहे, 10 आहे, 10 आहे, 10 आहे, ऍज इट इज 10 आहे. त्याच्यानंतरची मल्टिप्लायला टर्म 1, 2, 2 टू द पॉवर 2, 2 टू द पॉवर 24 च्या फॉर्म मध्ये गेले. चेक करा हे GP आहे का, ह्याचा कॉमन रेशो सेम चेक करा. R ची जी व्हॅल्यू आहे, R ची व्हॅल्यू काय येणार, सेकंड टर्म डिवायडेड बाय फर्स्ट टर्म ना. 3⁻25 डिवायडेड बाय 10 इंटू 1. हा 10 आणि हा 10 कॅन्सल झाला. काय उरतील हे तुमचे 3⁻24 कॅन्सल झाले. 2 आणि इथे एक 3 राहिला. R किती आले, 6 आले. ह्या दोन टर्म मी पुन्हा काय करते, चेक करते. याचाही R चेक करा. सेकंड टर्म 2 टू द पॉवर 2 3⁻23 इंटू 3⁻24 डिवायडेड बाय 10 इंटू 2. 24 म्हणजे इथे एक 3 राहिला, हा एक कॅन्सल झाला, हा एक कॅन्सल झाला. 3 2 चा पुन्हा किती आले, 6. म्हणजे हा जो पूर्ण पॅटर्न आहे त्याच्यामध्ये R ची व्हॅल्यू किती आली, 6. हा एक काय तुमचा GP ची सिरीज क्रिएट झाली. आता जर हा GP असेल तर GP फायनाइट आहे का इनफायनाइट सांगा. लास्टचा नंबर तुम्हाला डिफाइन आहे, फायनाइट आहे. फायनाइट GP चा फॉर्म्युला काय आहे, R ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 आहे, 6 आले ना. फायनाइट GP चा फॉर्म्युला सांगा काय येतोय. R इज इक्वल टू, कुठून कन्सिडर करतोय, या टर्म पासून या टर्म पर्यंत. मी हा 6 डिवायडेड बाय 3⁻26 सिरीज मध्ये बसत नाही त्यामुळे घेतलेला नाहीये. सांगा GP चा फॉर्म्युला. R इज इक्वल सम SN इज इक्वल टू SN इज इक्वल टू A, अरे A in bracket R raised to n minus 1 R minus 1. आता A ची व्हॅल्यू आहे ना, A ची व्हॅल्यू काय असेल सांगा. A ची व्हॅल्यू काय असेल, ही टर्म असेल ना. A ची व्हॅल्यू 10 इंटू 1 अपॉन 3⁻25 R raised to n. R ची व्हॅल्यू 6. N किती असेल सांगा, किती नंबर ऑफ टर्म प्रेझेंट आहेत, 25 पासून 1 पर्यंत गेले ना. टोटल नंबर 1 to 25. N व्हॅल्यू किती झाले, N इज इक्वल टू 25. हा 25 मायनस 1 अपॉन 6 मायनस 1. सो याचा जो सम आहे हा सम 10 डिवायडेड बाय 3⁻25. हा 6⁻25 मायनस 1 आणि हा डिवायडेडला जो 5 आहे 5 2 जा. मी आता हे जे आहे SN हा एवढाच ठेवते, याच्यामध्ये जास्त कॅल्क्युलेशन करत नाही. 3⁻25 6⁻25 मायनस 1. आणि ज्या वेळेला पॉवर तुमच्या खूप मोठ्या येतील, 10च्या अबोव जर पॉवर आल्या 100,000 2026 2027, आता जर तुम्हाला हा क्वेश्चन मध्ये चेंज करून तुम्हाला जर विचारायचं असेल तर तुम्ही 2028 मध्ये एक्झाम देणार आहे, तर इथं पॉवर देतील तुम्हाला 2028 2027 2026 असं पर्यंत तुम्हाला 1 पर्यंत देतील. त्यावेळेला मग तुम्हाला नंबर ऑफ टर्म्स त्या पद्धतीने जो नंबर येणार आहे तो मोठाच येणार आहे. तो कॅल्क्युलेशन करत बसायचा नाही, कारण ऑप्शन पण सगळे पॉवर मध्ये. ठीक आहे, सो हा SN आला. आता आपल्याला काय करायचंय, इथून पर्यंतची ऍडिशन आपल्याला भेटलीये 2 डिवायडेड बाय 3⁻25 6⁻25 मायनस 1. याच्यामध्ये मला हा टर्म ऍड करायचा, म्हणजे हा काय होईल 6 डिवायडेड बाय 3⁻25 प्लस
हा 2 डिवायडेड बाय 3^25 25चा ना इंटू 6^3^25 -1. आता ह्या दोन्ही टर्म मधून ह्या 2 न्यूमरेटर मधून 2 आणि डिनॉमिनेटर मधून 3^25 कॉमन काढू शकताय. कॉमन काढले, इथं काय राहील 2 3 जा 6 ना, 2 कॉमन काढला, राहिले काय फक्त 3 राहिले. ह्या टर्म मधून हा अख्खा टर्म कॉमन काढला, काय राहिले 3^25 -1 3 कुठे हा इथं ना 3^26 म्हणजे इथे डिवायडेडला पुन्हा 3 राहिला. हा 3 1 जा 3, हा 3 आणि हा 1 झाले कॅन्सल. म्हणजे काय झाले 2 डिवायडेड बाय 3^26 इंटू 6^25. सो 2 इंटू 3^26. हा 625 ला 3 2 जा 6 ना, सो 3^25 आणि 2^25 हा टर्म आणि हा टर्म कॅन्सल झाले. हम्म 3^25 कॉमन आले ना, हा 25 कॉमन आले आणि इथं राहिलं तुमचं 3/3. सो हा 25 आणि 3^25 कॉमन झाले. हा 2 इंटू 2^25. सो 2^26 ऑप्शन 1. ठीक आहे. सगळ्यात पहिले सिरीज ऑब्झर्व करा. सिरीज मध्ये पहिली टर्म कधी कधी काय देतील, तुम्ही पहिल्या टर्म पासून ते जीपी मध्ये आहे का एपी मध्ये आहे बघायचा प्रयत्न करताय. बट जर समजा अशा टर्म फर्स्ट टर्म असेल किंवा सेकंड टर्म असेल, फर्स्ट असेल किंवा लास्ट असेल, अशा टर्म तुम्हाला जर इन्क्लूड केले असतील तर सेकंड टर्म पासून थिंकिंग करायचं सुरुवात करायचं. मी का असं केलं, कारण मला पहिल्या टर्म मध्ये 6 दिसतोय आणि बाकीच्या सगळ्या टर्म मध्ये 10 10 10 आणि 10 ची पॉवर इन्क्रीज होत जाते. म्हणजे इथं पॉवर इन्क्रीज होत जाते. ऑब्व्हियसली त्या टर्म कशा असतात तुमच्या जीपी मध्ये असतात, पॉवरच्या रिलेटेड आलं तर. मग त्यामुळे मी सेकंड टर्म पासून इथे लास्ट टर्म पर्यंत कॅल्क्युलेशन बघितलं तर हा एक जीपी निघाला. तर सम ऑफ फायनाईट जीपीचा फॉर्म्युला युज केला. सम ऑफ फायनाईट जीपी मधून आपल्याला एक एसएन ची व्हॅल्यू मिळाली. ह्या एसएन मध्ये मला ही पहिली टर्म ऍड केली तर या पूर्ण टर्मचं समेशन मिळते. सो फर्स्ट टर्म आपण ऍड केली तर याच्यातून आपण 2 डिवायडेड बाय 3^25 2 डिवायडेड बाय 3^25 आपण काय घेतले कॉमन काढले. सो इथं राहिला आपला 3 आणि डिनॉमिनेटरचा एक 3. 3 1 जा 3, हा 1, हा +1 आणि हा -1 बोथ आर काय झाले कॅन्सल. फक्त इथे राहिले 6^25 आणि हा जो 6^25 आहे पुन्हा याला स्प्लिट केलंय 3 2 जा 6 ह्या फॉर्म मध्ये. सो हा 3 2 जा 6 स्प्लिट केल्यानंतर हा 3^25 आणि हा 2^25, तर हा डिनॉमिनेटरचा 3^25 आणि न्यूमरेटरचा 3^25 हे कॅन्सल होतील. हा 2 आणि 2^25 राहतील. बेस सेम असेल तर पॉवरची काय होते ऍडिशन. सो 2^26 इज द आन्सर. क्वेश्चन इझी आहे, फक्त दिसायला तुम्हाला हार्ड दिसतोय, पॅटर्न आयडेंटिफाय करता आला पाहिजे. नोट डाऊन करा.